आजकाल उपास म्हणलं की लोकांच्या डोक्यात साबुदाणा वडा, साबुदाण्याची खिचडी इथपासनं उपासाची पुरी भाजी ते डोसा वगैरे हे पदार्थ येतात. पण हा खरंच उपास झाला का? तर उपासात महत्त्वाचं काय आहे? मनावर ताबा मिळवणं आणि पोटाला लंघन स्वरूपी आराम मिळणं. असं जर करायचं असेल तर माझं मत असं आहे, मी बऱ्याच पेशंट्सला माझ्या सांगतो, की तुम्ही उपासाला अमुक गोष्ट चालते व दुसरी गोष्ट चालत नाही, असं डोक्यात ठेवण्यापेक्षा प्रोसेसिंग म्हणजे पदार्थ बनवायला किती स्टेप्स लागतात त्याला नियम घाला. की फक्त मी उकडलेलं खाईन, फक्त भाजलेलं खाईन, या फक्त निसर्गात ज्या स्वरूपात मिळतं म्हणजे दूध आणलं, तापवलं, प्यायलं, या फळं आणली, धुतली, खाल्ली. मिनिमम किंवा नो प्रोसेसिंग रिक्वायर्ड अशा प्रकारचा जर तुम्ही उपास केला तर खऱ्या अर्थाने तुम्हाला उपास करायला अवघड जाईल, मनावर ताबा मिळवायला लागेल आणि शिवाय आपोआपच त्यांनी लंघन सुद्धा पोटाला होतं, ज्यांनी मुळात बॉडी डिटॉक्स करण्याचं सगळ्यात मूळ काम जे आहे ते पोटच स्वतः करत असतं. लंघनम परम औषध असं म्हणलेलं आहे. तर लंघनच मुख्य औषध असल्यामुळे उपास स्वरूपी लंघन व मनावर ताबा, मग त्याच्या निमित्ताने तुम्ही देवाचं काही करा किंवा कुठल्या ठराविक तिथींना उपास करा तुमच्या श्रद्धेनुसार, हा वेगळा भाग झाला. पण उपासाला बटाटा चालतो म्हणून मी बटाटा खाणार, पण अमुक गोष्ट चालते म्हणून मी ती गोष्ट खाणार नाही. यापेक्षा मिनिमम प्रोसेस केलेलं, जसं निसर्गात मिळतं तसं, किंवा फक्त उकडलेलं, फक्त भाजलेलं असं खायचं ठरवा. म्हणजे तुम्हाला मनावर ताबा मिळवायला व लंघन व्हायला दोन्हीला अतिशय उत्तम फायदा होईल.